महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि सध्याच्या मुंबईतील घडामोडी पाहता मुंबईतील राजकारण उकळायला लागल्याचं दिसून येत आहे। एकीकडे ठाकरे गटाची युती निश्चित झालीये, संजय राऊतांच्या हालचाली वाढल्यात, तर दुसरीकडे अजित पवार स्वतंत्र लढण्याचे संकेत देत आहेत। नेमकं मुंबईत काय चाललंय पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज। गेल्या काही दिवसात संजय राऊतांचा राज ठाकरेंच्या घरी झालेला दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। हा दौरा औपचारिक नसून राजकीय चर्चेसाठी होता असं देखील म्हटलं जात आहे। संजय राऊतांनी अनेक वेळा दिलेले संकेत आणि त्याचबरोबर त्यांचा झालेला राज ठाकरेंच्या घरचा दौरा यावरून ठाकरे गटाची युती निश्चित झाल्याचं दिसून येत आहे। 20 वर्षापूर्वी तुटलेला ठाकरे परिवाराचा राजकीय धागा आणि आता महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा जोडला जाणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। पण तरीही ठाकरे गटाने निर्णय घेतलाय। मुंबईतील मराठी मतांची विभाजणी थांबवायची असेल, भाजप शिंदे गटाला रोखायचं असेल तर राज ठाकरेंना सोबत घेणं अपरिहार्य आहे। आणि म्हणूनच काँग्रेस जरी नाराज असली तरी ठाकरे मनसे युतीकडे ठाकरे गट ठामपणे पुढे जाते। दुसरीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री असून देखील महापालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याचे संकेत देत आहेत। म्हणजेच सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटासोबत युतीमध्ये असले तरी पण महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार स्वतःची स्वतंत्र ओळख दाखवण्याच्या तयारीत आहेत। महापालिका निवडणूक म्हणजे फक्त मुंबईचा महापौर ठरवणं नाही, तर ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी लढाई। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र येतात आणि दुसरीकडे अजित पवार स्वतंत्र लढण्याचे संकेत देत आहेत। प्रश्न एकच आहे की मुंबईच्या महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी महासंगर न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।